लवकरात आजोबा वाट पाहत असतील. किती वर्ष झालं आपण या घरात आलोच नाही. मी तर पहिल्यांदाच येतो. वाव, किती मस्त घर आहे. मोठं आहे पण थोडं भयानकही वाटतंय ना. गप ग, तू सतत घाबरत असतेस. बरं चला आता. किती दिवस झाले त्या घरात आला. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. बसा. आजोबा, इथं किती मस्त वाटतंय. किती मोकळी मोकळी जागा आहे, पण इथं राहायला माणसंच नाही. हो ना, नाहीतर मुंबईत एवढ्याशा जागेत कितीतरी माणसं राहिले असतील. तुम्हाला एकट्याला भीती वाटत नाही का? अगं बाई, तू भीती नाही पण आठवणी आहेत ज्या कधी कधी हुतासारख्या वाटतात. म्हणजे वाघाचे पंजे. आल्याला दोघींनी बाबांना त्रास द्यायला सुरुवात केली. पहिले आपण फ्रेश होऊन जाऊया, नंतर बोलूया आजोबांसोबत. चला. बाबा, वॉशरूम कुठे आहे? कोण आहे तिकडे? हाय, तुम्ही सुशांत ना? यूट्यूबवर व्हिडिओज बनवतात. मी पाहिले तुमचे व्हिडिओज. हो, थँक्यू. तुम्ही नवीन आहेत का या गावात? हो, आमचं मूळ गाव हेच आहे. अच्छा. असं का विचारलंय पण? नाही, अगोदर पाहिलं नाही ना तुम्हाला फिरताना, म्हणून विचारलं. त्यात काय एवढं, आम्ही तर याच घरात राहतो. तुम्हाला ते अभय पाटील माहिती का? त्यांची मी नात आहे. माफ करा, पण त्या घराबद्दल मी काही गोष्टी ऐकल्यात. आता ते खरं का खोटं ते माहीत नाही मला. असं काय ऐकलंय तुम्ही आमच्या घराबद्दल? नको, जाऊ दे, तुम्हाला राग येईल. नाही येणार राग, सांग ना आता. मी एक यूट्यूबर आहे. अशा सिक्रेट आणि वेगळ्या जागांमध्ये मी जाऊन व्हिडिओ काढतो आणि माझ्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करतो. तुमच्या घरात काहीतरी सिक्रेट दडलं आहे. काय सिक्रेट? हो, सिक्रेट. काही वर्षांपहिले एक माणूस अचानक गायब झाला आणि नंतर सापडलाच नाही. गायब का? काय झालं त्याला? कोण जाणे, पण या गावातले लोक बोलतात अजून. आज अमावस्या आहे. आज आपल्याला सर्व माहिती पडेल. लोक म्हणतात की रात्रीचं खूप भयानक आवाज येतात तिकडं. आज सर्व काही सत्य समोर येईल. अगं जाऊ दे, आपण आजोबांना विचारूया, ते सांगतील आपल्याला सर्व. चला. हो, बरोबर आहे. चला. आजोबा, आजोबा कुठं आहात तुम्ही? आजोबा, आजोबा. काय झालं मुलींनो? आजोबा 2 मिनिटं बसा, आपण बोलूयात. बर. बाबा, आपल्या घरात भूत आहेत का? आजोबा, काल रात्री वैधरीला आवाज आला पण तिथे कोणीच नव्हतं. आज झाला असेल बाळा. आज बाहेर लोक पण म्हणत होती की अमावस्याला इकडे आवाज येतो म्हणून. अरे मूर्ख आहेत ते लोक, तुम्ही काय ऐकता त्यांचं? चला, जेवून घ्या आणि झोपा. जेवण तयार आहे. कोण असेल तिथं? सारखं सारखं आवाज करतो. कोण आहे तिथे? काय हवंय तुम्हाला? कुठलं घर? कुणाचं घर? आपलं कोणाशी बोलते बाळा? कोण नाही. चल झोप, 12 वाजायला आले बघ. ए झोप ग.
आई झोप ग. कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आहे तिथे? कोण आहे? कोण आवाज करते? काय कळेना. कोण आहे? कोण आहे तिथे? मला वा, ही डायरी किती मस्त आहे. हे पत्र कसलं? ही किल्ली कशाची? हा बघ वेदू, हा माणूस किती जुना फोटो दिसतोय ना. हो, पण कोण असेल बरं हा? आज रात्री आजोबा आले की आपण आजोबांना विचारूया. हा, आपण बाहेर फिरायला जाऊयात का? खूप कंटाळा आलाय घरात बसून. हो चालेल ना ताई, आपण थोडी ना घरी बसायला आलोय. चल जाऊया. चल. अहो ऐका ना, हां बोला. तुम्हाला काही कळालं का या घराबद्दल? खरं तर आम्हाला पण अनुभव आलाय ताई. आजोबांनी तुम्हाला या घराबद्दल काहीतरी सांगितलं असेल ना? अंधारातून आवाज येतो, घर हवंय असं काहीतरी. हे तर या गावातील जाणकार माणसंच सांगू शकतात. केशव दादा, एक मिनिट. काय? या घराबद्दल विचारायचं होतं. कॅमेरा बंद कर आधी. आम्ही इथेच राहतो, पण काहीतरी विचित्र घडतंय. रात्रीचा आवाज येतो, कोणीतरी असल्याचा भास येतो. काही आवाज ते फक्त आवाज नसतात, त्या असतात अपूर्ण इच्छा, ज्या पूर्ण व्हायच्या राहून जातात. म्हणजे भूत आहेत का तिथे? भूत भूत म्हणजे काय माहित आहे? ज्याला न्याय मिळाला नाही, ज्याला शेवटचं बोलायचं राहून गेलं, तोच बनतो भूत. काय झालं होतं त्या घरात असं? त्या घरात एक बाप हरला आणि एक मुलगा कायमचा हरवला. म्हणजे तो गायब झालेला माणूस? गायब नाही झाला, गायब केलं गेलं. भीतीने, स्वार्थाने. कोण होता तो? तो या घरचा वारस होता. मग त्याला आत का नाही घेतलं? कारण त्यावेळी माणसांनी माणसांवर विश्वास ठेवायचं सोडलं होतं. एक आजार आला होता, पण त्याही पेक्षा भयानक होती भीती. तुम्ही त्यावेळेस होतात का तिथे? हो, मी तिथेच होतो. तो दारावर उभा होता, ओरडत होता, विनवत होता, बाबा दार उघडा. पण कोणीच दार उघडलं नाही. हो दादा, पण काय झालं होतं त्या घरात? आम्हाला तर आजोबा काहीच सांगत नाहीये. मार्च महिना संपलेला. देशात एका आजाराने माणुसकी संपवण्याचा विडा उचलला होता. दार उघडा बाबा, तू कोण आहेस? दार उघडा. मी आकाश, तुमचा मुलगा बाबा. माझा मुलगा? माझा मुलगा तर मुंबईला आहे. दार उघडा. मी आकाश, तुमचा मुलगा बाबा. तू कोण आहेस मला माहित नाही, एवढंच सांगेन. तू जिकडून आलास तिकडे परत जा. मी परत नाही जाऊ शकत बाबा, कारण परतीचे सर्व दरवाजे आता बंद झालेत. मला माफ कर बाळा. मी तुला घरात घेतलं तर हा रोग सर्व गावाला खाऊन टाकेल आणि संपूर्ण गाव संपून जाईल बाळा. माझ्या मुलीचं काय होणार बाबा? मला तो खोकला आहे बाबा. मी येतो, मला काम आहे. चला मी पण निघतो.
मला वाटलंच होतं काहीतरी गुपित आहे. बाबा बाबा इकडे या 2 मिनिटं. कायचा तुम्हाला माहिती होतं सगळं. तो माणूस माझा वडील होता. तुम्ही का नाही सांगितलं मला? मला माफ कर बाळा, तो अपघात नव्हता. मी सत्य लपवलं, मी स्वार्थी झालो. आपल्याच मुलाला अनोळखी समजून मी घरात नाही घेतलं. तुझ्या आईसाठी, स्वतःसाठी आणि माझ्या आकाशासाठी पण मी चुकीचं वागलो. मला माफ कर बाळा. माझं भविष्य, माझं आयुष्य सगळं उंबरठ्यावर उभा होतं. बाबा तुम्ही मला का सांगितलं नाहीत बाबा? मी ह्या एका सिक्रेटमुळे अडकून पडलो होतो या सिक्रेट होममध्ये. आज माझ्या मुलीनेच मला यातून मुक्त केलं. मी मुक्त झालो. मला माफ कर आकाश.